नमस्कार, मी इतिहास विभागाची प्राध्यापिका क्षितिजा पवार. आज आपण सिंधू संस्कृतीबद्दल चर्चा करणार आहोत. सिंधू संस्कृतीच्या उगमाचा इतिहास बघत असताना आपण भारताच्या इतिहासाची सुरुवात ही वेदकाळापासून झाली हे 19व्या शतकातील सुरुवातीच्या विद्वानांचं मत होतं. तुलनाच करायची झाली तर चीनमधील होयांगो संस्कृती असेल किंवा इजिप्तमधील नाईल नदीकाठची इजिप्शियन संस्कृती असेल, तैग्रिस युफ्रेटिस नद्यांकाठची मेसोपोटेमिया संस्कृती असेल, अशी कोणती संस्कृती भारताला लाभली असेल असं विद्वानांचं मतच नव्हतं. मुळात ती कल्पनाच केली गेली नव्हती. परंतु ज्यावेळी ही सिंधू संस्कृतीचा शोध लागला त्यावेळेला भारताचा इतिहास हा 3000 वर्षा पाठीमागे गेला. तर सिंधू संस्कृतीचा इतिहास पाहण्याआधी आपण थोडासा कालखंड पाहूया त्यामागचा. तर प्रागैतिहासिक काळ, आद्य ऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ असे इतिहासाचे 3 कालखंड पाडले जातात. तर प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय, तर ज्या वेळेला मानवाला लेखन कला अवगत नव्हती. तर आद्य ऐतिहासिक कालखंड काय, ज्या वेळेला मानवाला लेखन कला अवगत होती पण त्या कालखंडातील लिपी अजून देखील वाचली गेली नाहीये. आणि ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय, या कालखंडामध्ये मानवाच्या इतिहासाचे लिखित पुरावे सापडायला लागले. प्रागैतिहासिक कालखंडाचे 3 कालखंड पडतात. ते असे की पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. पुराश्मयुगामध्ये दगडाची घावलेली हत्यारे असतील किंवा आणि तत्सम गोष्टी असतील. मध्याश्मयुगाचं वैशिष्ट्य असं की गुहाचित्रे असतील किंवा सूक्ष्मास्त्रे असतील. त्यानंतर नवाश्मयुगाचं वैशिष्ट्य असं की यावेळी माणसाने क्रांती केली म्हणजे काय, तर तो कुटुंब घेऊन राहू लागला किंवा समाज त्याने निर्माण केला. या नवाश्मयुगाला गॉर्डन चाइल्ड यांनी नवाश्मयुगीन क्रांती असा शब्द दिलाय. मानवात अग्नीचा शोध पुराश्मयुगातच लागला होता, परंतु त्याचा वापर मानवाने नवाश्मयुगात करायला सुरुवात केली. अशा प्रकारची झालेली क्रांती म्हणून या युगाला क्रांती असं म्हटलं गेलं. पुराश्मयुगाचेच लॅरटेट या पुरातत्वज्ञाने 3 विभाग पाडले. ते निम्न पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि उत्तर पुराश्मयुग. हा झाला प्रागैतिहासिक कालखंड. आणि त्यानंतर आता आपण ज्याची चर्चा करणार आहोत तो कालखंड म्हणजे आद्य ऐतिहासिक कालखंड आणि त्यातून उजेडाला आलेली ही सिंधू संस्कृती. तर सिंधू संस्कृतीचे उत्खनन करता पहिल्यांदा हडप्पा हे शहर घेतलं गेलं. त्यामुळे दयाराम साहनी आणि माधव स्वरूप वत्स यांनी 1921ला उत्खनन केलं. त्यानंतर मोहनजोदडोचं राखालदास बॅनर्जी आणि 1922ला उत्खनन केलं. पण त्या पाठीमागचा जरी आपण इतिहास पाहायला गेलो तर 1826 साली चार्लस मेसन या नावाच्या व्यक्तीने पंजाब आणि साहिवाल येथे एका उंचवट्यावर उत्खनन केलं होतं. त्यावेळेला त्याला अंदाज असा होता इसवी सन पूर्व 4थ्या शतकातील सिकंदर आणि पोरसची लढाई इथं झाली असावी. परंतु त्यानंतर त्यांच्या संशोधनात कुठली प्रगती झालेली इतिहासात तरी लिहिली गेली नाही. परंतु त्याच्या 100 वर्षानंतर जॉन मार्शल हे ASIचे जनरल डायरेक्टर झाले आणि त्यांनी सिंधू संस्कृती ऑफिशियली डिक्लेअर केली आणि त्यानंतर उजेडात आली ती सिंधू संस्कृती. त्या सिंधू संस्कृतीच्या उगमाबद्दल अनेक जणांचे मतभेद आहेत. जसं की आपण बघायला गेलं तर मार्टिमन व्हिलर, DH गॉर्डन किंवा मार्शल, क्रेमल अशासारखे व्यक्ती म्हणतात की सिंधू संस्कृती ही मेसोपोटेमिया संस्कृतीतून आलेली आहे. म्हणजे तिकडच्या लोकांनी इकडे स्थलांतर केलं असावं, त्यानंतर ही संस्कृती इथं वाढली अशा प्रकारे. त्यानंतर राखालदास बॅनर्जी यांचं मत बघितलं गेलं तर ती एक द्रविड सभ्यता असल्यासारखं सांगितलं जातं. त्यानंतर अमलानंद घोष, एल्विस यांचं म्हणणं असं आहे की ही सोटी या संस्कृतीमधून उदयाला आली असावी. आर पी चंदा पुल्लावरकर यांचं मत असं आहे की ही ऋग्वेदातून निर्मित झालेली असावी. आर अग्रवाल किंवा फेअर सर्व्हिस यांचं मत आहे ही एक ग्रामीण संस्कृती असावी. किंवा बॅनर्जी आणि शास्त्री यांचं असं मत आहे की ते दशराजन्य युद्ध झालं होतं त्यानंतर कदाचित ही संस्कृती उदयाला असावी. अशा प्रकारे अनेक पुरातत्वज्ञांची किंवा इतिहासकारांची अनेक मतभिन्नता या बाबतीत आपल्याला दिसून येते. तर पहिल्यांदा आपण बघूया सिंधू संस्कृतीचा कालखंड. कार्बन 14 पद्धतीप्रमाणे या मिळालेल्या अवशेषांवरून ही पद्धती वापरली जाते. मानवी शरीर किंवा ज्या वस्तूचं आपल्याला संशोधन करायचं आहे त्या वस्तूमधील कार्बनचं प्रमाण यामध्ये बघितलं जातं. FW लिबी या शास्त्रज्ञाने या पद्धतीचा शोध लावलाय. कार्बन 14 पद्धतीप्रमाणे आपण या सिंधू संस्कृतीचा कालखंड बघायला गेलं तर 2750 इसवी सन पूर्व 2750 ते 1750 असा या पद्धतीप्रमाणे कालखंड दिला जातो. त्याचप्रमाणे सर्वमान्य असा इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1770 असा या संस्कृतीचा कालखंड मानला गेलाय. जर या संस्कृतीच्या सीमाच बघायला गेलं तर उत्तरेला मांडा, चिनाब नदी, अखनूर जिल्हा, जम्मू काश्मीर जे की आपल्या सर्वांना माहित आहे. त्यानंतर पूर्वेला बघायला गेलं तर आलमगीरपूर जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर पश्चिमेला बघायला गेलं तर सुतका गेंदोर जे की इथं हे ठिकाण येतं. त्यानंतर दक्षिणेला बघायला गेलं की दायमाबाद, अहमदनगर महाराष्ट्रातलं ठिकाण दिलं जातं की जे आपल्याला इथं बघायला मिळतं. म्हणजे
या संस्कृतीचं पूर्व पश्चिम अंतर बघायला गेलं तर ते 1600 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण अंतर बघायला गेलं तर ते 1400 किलोमीटर आपल्याला या चार्टमध्ये दिसून येतं. यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हटलं जातं ते म्हणजे नगर रचना. या नगररचनेचं वैशिष्ट्य असं की यामध्ये पुरोहितांची असलेली घरं किंवा सामान्यांची असलेली घरं काही ठिकाणी ही वेगवेगळी सापडले तर काही ठिकाणी एकत्रच असल्यासारखी सापडलेत. म्हणजे धोलविरा हे जे ठिकाण गावलं या हडप्पा संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी 3 नगर गावलेत. ती वेगवेगळे त्याचे भाग केले गेलेत. पण लोथल किंवा अजून खूप अशा ठिकाणी ते एकत्रच दिसून येतात. यानंतर आपण असं म्हटलं जातं की या सिंधू संस्कृतीमध्ये काटकोनात छेदणारे रस्ते होते. अगदीच आपण काटकोनात छेदणारे होते असं म्हणू शकत नाही, पण हा आत्ताची जी रस्त्यांची मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्याप्रमाणे समृद्धशाली इथं स्ट्रक्चर केलं गेलं होतं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर कालीबंगा इथे गावलेली आपण या चित्रात बघू शकतो की ही घरांची रचना आहे. तत्कालीन कालखंडातील घरांच्या रचनेचं वैशिष्ट्य असं होतं की त्यावेळेला आता ज्याप्रमाणे घरं असतात की ज्यांची समोरासमोर दारं ओपन असतात, पण तसं त्यावेळेला नव्हतं. मेन रस्त्याला या संस्कृतीमध्ये दारं नव्हती, तर मेन रस्त्याला या घरांच्या खिडक्या असायच्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूला या घरांची दारं असायची. त्यानंतर ही सार्वजनिक इमारत मोहनजोदडो येथील ही महास्नानागार हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य का तर जगातलं सगळ्यात पहिलं वॉटरप्रूफिंगचं सिस्टीम यामध्ये केलं गेलं होतं. यामधून पाणी झिरपून जाऊ नये म्हणून चुनखडी आणि जिप्समचा यामध्ये वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर हे पाणी जेव्हा घाण होतं त्यानंतर हे पाणी बाहेर जायची सिस्टीम आणि नवीन पाणी आत यायची सिस्टीम सुद्धा इथे केली गेली होती. असं म्हटलं जातं की इथं या दिसणाऱ्या जे चित्र आहेत इथं या खोल्या होत्या. या खोल्यांचा नक्की यूज कशासाठी केला गेला होता हे अजून देखील सांगितलं गेलं नाही किंवा असं मतभिन्नता आहे की इथं पुरोहितांना स्नान झाल्यानंतर पूजा अर्चा करण्यासाठी किंवा या चेंजिंगसाठी खोल्या दिल्या गेल्या होत्या असं मत पडतं. त्यानंतर ही जहाजाची गोदी जी लोथल इथे सापडली आहे, लोथल हे गुजरातमध्ये येणारं ठिकाण जे की अरबी समुद्राच्या कडेला असणारं, यामध्ये जहाजाची ने-आण केली जात होती, म्हणजे सामानाची ने-आण केली जात होती. म्हणजे आपण असं सांगू शकतो की या वेळेला व्यापार खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. त्यानंतर आपण हे धान्याचं कोठार, या धान्याच्या कोठाराची सिस्टीम अशी होती की ह्या 2 सलग लाईनी आणि यानंतर या 8 अशा रूम्स केल्या गेल्या होत्या. ह्यामध्ये व्हेंटिलेशन चांगलं होण्यासाठी खिडक्या सुद्धा काढल्या गेल्या होत्या. त्यानंतर बंदिस्त गटारे. आज आपण कितीतरी सिस्टीम बघितली तर गटारे ओपन असल्या कारणाने कितीतरी आजार पसरतात, पण त्या कालखंडामध्ये अगदीच इतिहासाच्या 5000 वर्षापूर्वी आपण बघतोय त्यामध्ये बंदिस्त गटारे होती. फक्त ह्या गटारांची सिस्टीम अशी होती की घरासमोर जाणारे सगळी बंदिस्त गटारे. त्यानंतर ह्यात गटारातलं घाण पाणी ज्या वेळेला शहराच्या बाहेर सोडलं जात होतं त्यावेळेला त्यामध्ये एक पूर्ण माणूस उभा राहू शकेल इतकं मोठं त्या गटाराचं तोंड होतं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हा झालं नगर रचना. त्यानंतर आपण येऊया सामाजिक जीवनाकडे. सामाजिक जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे हे बघायला मिळतात की ही आता महिलेची मृणमूर्ती बाणावली इथे सापडलेली. बाणावली म्हणजे सिंधू संस्कृतीमधलं एक ठिकाण आहे, त्यामध्ये गावलेली मृणमूर्ती. अशा अनेक स्त्रियांच्या मृणमूर्त्या गावल्यात जी उर्वरा किंवा प्रजनन शक्तीचं स्वरूप म्हणून गणलं जात होतं. परंतु भरपूर अशा मूर्ती ज्या सापडल्यात त्या सगळ्याच प्रजनन शक्ती किंवा उर्वरा शक्तीचं प्रतीक म्हणून होत्या का यामध्ये खूप मतभिन्नता आपल्याला दिसून येते. त्यानंतर ही जी स्त्रीची मूर्ती आहे त्यामध्ये तिला शिरोस्त्र आहे किंवा दागिने आहेत, यावरून असं म्हटलं जातं की त्या कालखंडामध्ये आभूषणं वापरली जात होती. त्याचबरोबर ही आहे मोहनजोदडोमध्ये सापडलेली डान्सिंग गर्ल असं तिला म्हटलं जातं. जॉन मार्शल यांनी हिला असं नाव दिले. हिचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हिच्या या हातात असणाऱ्या बांगड्या, त्यानंतर या हातात असणाऱ्या कमी असणाऱ्या बांगड्या, त्यानंतर तिचे उभा राहण्याची जी पद्धत किंवा गळ्यात घातलं गेलेलं जे आभूषण असेल, केसांची ठेवण असेल, यावरून तत्कालीन कालखंडातील स्त्रिया आभूषणं वापरत होत्या. त्यानंतर त्यांची वेशभूषा कशी होती, केशभूषा कशी होती, वस्त्र कोणत्या पद्धतीने वापरत होत्या, ह्या सगळे अनुमान काढले जातात. यानंतर ही मोहनजोदडोमध्ये सापडलेली एका पुरोहिताची मूर्ती आहे, ह्याच्या अंगावर असणारी शाल आणि शालेवर असणारी ही जी डिझाईन आहे त्यावरून असं म्हटलं जातं की त्यावेळेला देखील माणसाला त्या तत्कालीन कालखंडातील माणसाला वस्त्र विणण्याची कला अवगत होती. त्यानंतर हे जे मृतदेह सापडलेत त्यामध्ये असणारी ही आभूषणं तत्कालीन कालखंडातील लोक वापरत होती असं सांगितलं जातं. त्यानंतर हे त्यांच्या करमणुकीची साधनं, तत्कालीन कालखंडामध्ये करमणुकी साधनामध्ये जनावरांच्या झुंजी हे सुद्धा ऍड केलं जातं. त्यानंतर ही भरपूर साधनं आहेत, जसं की ही टेराकोटाची गाडी सापडलेली आहेत, ह्या काही प्राण्यांची चित्र तयार केली गेलेली आहेत. त्यानंतर देवता,
हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये कोणतंही देऊळ सापडलेलं नाही किंवा देवासारखी मूर्ती वगैरे ठेवलेलं असं कोणतंही काही गोष्ट सापडलेली नाहीये. ह्यामध्येही युनिकॉर्न सील म्हणजे ह्या युनिकॉर्न का तर ह्याला एकच शिंग होतं असं म्हणून त्याला युनिकॉर्न म्हटलं जातं. त्यानंतर ही पशुपतीची मोहर, यामध्ये ह्या माणसाच्या वर ही जी शिंग लावली गेलेत. त्यानंतर इथं जे प्राणी आहेत गेंडा किंवा म्हैस अशासारखे प्राणी आहेत. त्यानंतर इथं बारासिंगा आणि एक जंगली बकरा असे दाखवले गेलेत. ही सापडतानाच ही अशी तुटली गेलेली मुद्रा आहे किंवा मोहर आहे. यानंतर व्यापार, व्यापारामध्ये सिंधू संस्कृतीचा व्यापार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मेसोपोटेमिया संस्कृतीचा सुद्धा त्यांचा संबंध होता असं म्हटलं जातं. कारण त्या ठिकाणी सुद्धा सिंधू संस्कृतीत वापरले जाणारे जे मुद्रा असतील किंवा मोहर असतील या पुरावे तिथं सापडलेले आहेत. हे आपण बघू शकतो की अंतर्गत व्यापार जो चालू होता त्यामुळे वस्तू विनिमय पद्धत जरी असली तरी बहिर्गत व्यापारामध्ये मुद्रा किंवा चलन हे अशा पद्धतीचं वापरलं जात होतं आणि त्यावर अशा प्रकारची चिन्ह होती. पुन्हा आपण हे डॉकयार्ड बघितलं. त्यानंतर हळूहळू माणूस जसा प्रगती करायला लागला त्याचप्रमाणे त्याचा अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. त्याचबरोबर मग हे शेतीचा आपण प्रयोग बघू शकतो की या कालखंडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही शेती. त्यावेळेस म्हणजे जो बाजरा किंवा तीळ, खरबूज, टरबूज, मटर यासारखे पीक सुद्धा त्या कालखंडात घेतले जात होते. हडप्पा संस्कृतीमध्ये तीळ हे जास्त प्रमाणात सापडलेत. त्यानंतर आपण बघू शकतो की धर्म, वर्गव्यवस्था, दफन पद्धती, श्रद्धा, अंधश्रद्धा यासारखी भरपूर वैशिष्ट्य दिसून येतात. म्हणजे दफन पद्धतीचं असं एक वैशिष्ट्य होतं की माणूस मेला की त्यानंतर त्याला जाळलं जायचं आणि त्यानंतर त्याची जी हाडं असतील ती एका रांजणामध्ये भरून पुरली जायची. किंवा दायमाबादमध्ये असं लक्षण सापडून आलंय की जी मृत शरीर घावले त्याचे पाय तोडले गेले होते. कारण का तर असं त्याचं सांगितलं जातं की त्याचा आत्मा या घरातच राहावा यासाठी. किंवा मृतदेहाबरोबर त्याच्या पुढील प्रवासासाठी त्याच्या ज्या वस्तू असतील त्या ठेवल्या जात होत्या. अशा विविध प्रकारची दफन पद्धती होती. तसंच वर्गव्यवस्थेचं आपण नगररचनेमध्ये बघितलं की पुरोहितांची घरं काही ठिकाणी उंचवट्यावर होती किंवा सामान्यांची घरं खाली होती. अशा प्रकारे त्या कालखंडात वर्गव्यवस्था असावी असं काहींचं मत आहे. त्यानंतर श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये की निसर्गाची प्रतीक जी होती म्हणजे पाऊस म्हणू शकतो, वारा म्हणू शकतो, अशांना तत्कालीन कालखंडामध्ये देवता मानलं जात असावं असं म्हटलं जातं. म्हणजे असं आपण बघू शकतो की ही सिंधू संस्कृती 19व्या शतकात ज्या पुरातत्ववेत्यांनी इमॅजिनच केलं नव्हतं की अशी संस्कृती भारताला असेल म्हणून. परंतु ती उजेडात आल्यानंतर भारताचा इतिहास 3000 वर्षा पाठीमागे जातो की त्यावेळेस सुद्धा आपल्याला कळतं की आपल्या भारताचा व्यापार हा फक्त भारतातल्या भारतात नसताना तो भारतातल्या इतर संस्कृतीशी होता. म्हणजे तो फक्त मेसोपोटेमिया संस्कृतीच नाही तर चीन मधली संस्कृती असेल किंवा इजिप्शियन संस्कृती असेल यासारख्या अनेक संस्कृतींवर त्यांचा व्यापार सुरू होता जो की समृद्ध होता. त्याचबरोबर आजच्या युगाला सुद्धा चांगली आणि मार्गदर्शक असतील अशी गटारांची पद्धत असू दे किंवा इमारतींची पद्धत असू दे अशा कित्येक योजना आज सुद्धा आपल्याला उपयोगी पडतील अशा त्या संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतात. या संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी जास्तीत जास्त 2000 किंवा वैदिक कालखंड म्हणजे किती तर इसवी सन पूर्व 1500 पर्यंत जो हा इतिहास होता तो हा इतिहास आपल्या भारताला एक सोनेरी पान मिळालं ते या सिंधू संस्कृतीमुळे. जवाहरलाल नेहरूंनी म्हणूनच या सिंधू संस्कृतीला की भारताच्या इतिहासातील सोनेरी पान असं म्हटलं गेले. थँक्यू.